एकेकाळी एका गावात एक गुरु राहत होता. त्यांना बातमी मिळाली की दुसरा विद्वान दुसऱ्या शहरात आला आहे. त्याच्याकडे आश्चर्यकारक ज्ञान होते आणि ते सर्वांना पुढे जाण्यास मदत करू शकत होते. सर्वांना ही बातमी खूप आवडली आणि प्रत्येकजण त्याला त्या शहरात भेटण्यासाठी गळ घालू लागला. राजाला या दोन विद्वानांची माहिती मिळताच तेथील राजाने त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांना आपल्या दरबारात बोलावले. राजाने दोन्ही विद्वानांना आपल्या राज्यात ज्ञानाचा प्रसार करण्याची विनंती केली आणि दोन्ही विद्वानांनी राजाची हाक मान्य केली. आणि ते राजासमोर आले आणि म्हणाले, महाराज, आम्हाला तुमच्या क्षमतेचा अभिमान वाटतो. आमचे सर्वोच्च कर्तव्य म्हणून आम्ही तुमची सेवा करण्यास उत्सुक आहोत. राजा आनंदी ओठांनी म्हणाला. पहिला विद्वान हसला आणि म्हणाला, ठीक आहे महाराज, आम्ही राजा आणि तुमच्या राज्यातील लोकांमध्ये संवाद साधू शकतो. राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, मी आपण हे कसे करू शकता? हे पूर्णपणे आश्चर्यचकित आहे. हे माझ्यासाठी आहे. दुसरा विद्वान हसत म्हणाला, महाराज, आम्ही तुमच्या राज्यातील लोकांना पदार्थाशिवाय खाण्याचे ज्ञान देऊ शकतो. राजा मोठ्या आश्चर्याने म्हणाला, मला खरोखर विश्वास बसत नाही. हे कृपया मला सांगा, तुम्ही हे कसे शक्य करू शकता? पहिला विद्वान म्हणाला, महाराज, आपण विज्ञानाचा वापर करून एक उपकरण तयार करू शकतो, ज्याद्वारे आपण राजाच्या प्रतिष्ठेशी संवाद साधू शकतो. या उपकरणामुळे आमचे बरेच प्रयोग सुलभ होऊ शकतात आणि तुमच्या गावक्यांमध्ये क्षमता निर्माण होऊ शकते. दुसरा विद्वान म्हणाला, महाराज, आम्ही अन्न खाण्याची गरज पडता एक प्रयोग तयार करू शकतो. हे उपकरणे तुमच्या लोकांसाठी आरामदायक आणि निरोगी असतील. हे सर्व ऐकून राजा खूप प्रभावित झाला आणि त्याने दोन्ही विद्वानांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या राज्यात या साधनांचा प्रचार करण्याची संधी दिली. दोन्ही विद्वानांनी राजाच्या सेवेत आनंदाने काम केले, त्याची स्तुती केली आणि सर्वांनी त्यांना आश्वासन दिले. ही कथा आपल्याला शिकवते की ज्ञान काळाबरोबर विकसित होत आहे आणि अनेक आश्चर्यकारक शोध आपल्याला मदत करू शकतात. दोन विद्वानांच्या औदार्य, समर्पण आणि सेवेचे उदाहरण आपल्याला सांगते की आपण आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी केला पाहिजे.